एव्हरीवन. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे की नासलेल्या दुधापासून पनीर कसं बनवायचं. आता काल हे दूध गरम करून मी बाहेरच ठेवलेलं, मी फ्रीजमध्ये ठेवायचं विसरलेली, तर हे असं खराब झालं. तर आता ते वेस्ट न करता मी ह्याचं पनीर बनवणार आहे. हे दूध परत गरम करून घेते एकदा असं मीडियम फ्लेमवर त्याला 10 मिनटं आपण तापवून घ्यायचं, जेणेकरून ह्या ज्या गाठी दिसतात त्या आणखीन जास्त होतील. सो आपण 10 मिनिट्स वेट करूया. मी हा गॅस बंद करते. मी चाळण घेतली आणि मी एक त्याच्यावर असं कापड ठेवते. केलेलं मिक्सचर आपण ह्यात टाकणार आहे. अच्छा, ह्यातून पूर्ण असं पाणी निथळून घ्यायचं. हे मी सगळं असं गुंडाळून घेतलंय आणि असं ठेवलंय. ह्यातलं सगळं बरंचसं पाणी मी गाळलंय. आता ह्याच्यावर आपण एक दगड ठेवणार आहे प्रेशरसाठी, म्हणजे ते सेट होईल. आता असेल तर तुम्ही तोही ठेवू शकता किंवा कुठलीही जाड वस्तू असेल तर तोही ठेवू शकता. माझ्याकडे हा मोठा असा हेवी दगड आहे, तो मी ठेवते. आणि आता ह्याला मी दिवसभर असंच ठेवणार आहे आणि आता मी ह्याला संध्याकाळी ओपन करून बघेन की आपलं पनीर कसं झालं. तोपर्यंत बाय बाय. हे मी पनीर जवळजवळ 7 ते 8 तास त्याच्यावर दगड ठेवलेला. आता आपण ते ओपन करू. दिसतंय माझं अर्धा लिटरच दूध होतं, त्यामुळे त्याची क्वांटिटी एवढीशीच झाली. तुमचं जेवढं जास्त दूध असेल तेवढी जास्त क्वांटिटी होईल. करून घेते आणि याचे 6 चांगल्यापैकी बरे मोठे मोठे पीसेस झालेले आहेत आणि यात एकाची भाजी नक्कीच होऊ शकते. सो हे नासलेल्या दुधापासून बनवलेलं पनीर आहे, होममेड. थँक्यू.